लग्न लावून देत नसल्याच्या रागातून मुलाने वृद्ध आईला जिवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना धुळे जिल्ह्यात उघडकीस आली आहे। या घटनेत गंभीर भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। धुळे जिल्ह्यातील महिंदळे गावात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मृत वृद्ध महिलेचे नाव जिजाबाई भटू खैरनार पाटील असे आहे। या प्रकरणी धुळे तालुका पोलिसांनी संशयित आरोपी प्रदीप उर्फ दगडू भटू खैरनार पाटील वय वर्षे 45 याला ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार आपल्या लग्नाला आईच विरोध करत असल्याचा संशय आरोपी प्रदीपच्या मनात होता। याच कारणावरून तो आईवर प्रचंड संतापलेला होता। माहितीनुसार काल रात्री जिजाबाई खैरनार या घराच्या अंगणात बसून मुलगा प्रदीपची वाट पाहत होत्या। मध्यरात्री 12:30 ते 1:30च्या सुमारास प्रदीप दारूच्या नशेत घरी आला। घरी येताच त्याने आईशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि माझं लग्न का लावून देत नाहीस असा जाब विचारला। दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर प्रदीपने जिजाबाई यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिल्याचा आरोप आहे। या घटनेत त्या गंभीर भाजल्या गेल्या आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे जप्त केले असून संशयित प्रदीप उर्फ दगडू खैरनार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। प्राथमिक तपासात आरोपी दारूच्या नशेत असल्याचे समोर आले असले तरी त्याबाबत अद्याप वैद्यकीय पुष्टी झाली नाही। कौटुंबिक वादातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। या घटनेमुळे महिंदळे गावासह परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। आई मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेबद्दल ग्रामस्थांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे। मृत जिजाबाई या अत्यंत शांत आणि साध्या स्वभावाच्या महिला म्हणून परिसरात परिचित होत्या। त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। या अमानवीय घटनेनंतर कौटुंबिक वाद, मानसिक तणाव आणि दारूच्या व्यसनामुळे वाढणाऱ्या हिंसक घटनांबाबत पुन्हा गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे।